नमस्कार. आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे, नित्यसेवेमध्ये रोज 3 अध्याय का वाचावे, तसेच पारायण केल्याने आपल्याला नेमके काय काय फायदे होतात. आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे अध्यात्मावरचे जे आम्ही व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला पाहायला मिळतील. श्री स्वामी चरित्र सारामृत हा छोटासा ग्रंथ आहे. यामध्ये 1800च्या काळात स्वामींनी समाधी घेण्यापूर्वी ज्या काही लीला केल्या याचे वर्णन केलेले आहे. हा ग्रंथ वाचताना वाचणाऱ्या प्रत्येक भक्ताला जणू स्वामी आपल्या समोरच आहेत आणि आपण जे वाचतोय ते आपल्या समोरच घडतं की काय असा भास होतो. एवढा छान हे सारामृताचं पुस्तक आहे. हे पूर्ण पुस्तक मराठीत आणि अगदी सहज समजणारं असं आहे. बरेच स्वामी भक्त नवीन असतात, त्यांना माहीत नसतं पोथी कशी वाचावी, पारायणे कशी करावीत, पारायण केल्याने काय फळ मिळतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही पारायणे करा. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतील. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. या ग्रंथाचे किमान रोज 3 अध्याय तरी वाचावेत. अध्याय खूप लहान आहेत, अगदी 10 मिनिटात 3 अध्याय वाचून होतात. अशा प्रकारे रोज 3 अध्याय वाचलात तर तुमचे 7 दिवसात एक पारायण पूर्ण होईल. समजा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही रोज 7 अध्यायही वाचू शकता, म्हणजेच 3 दिवसात 21 अध्याय तुमचे पूर्ण होतील. म्हणजेच 3 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल. किंवा तुम्ही 1 ते 21 अध्याय एका दिवसातही वाचू शकता. 21 अध्याय वाचायलाही जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 तासात हे 21 अध्याय वाचून होतात. पण ज्यांना अगदीच वेळ मिळत नाही पण स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे, अशा लोकांनी रोज 1 अध्याय वाचला तरी चालेल. आता तुम्ही म्हणाल, यासाठी काही नियम आहेत का? तर नाही, यासाठी काहीही नियम नाहीत. तुम्ही दिवसभरात कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकता. जेव्हा तुम्हाला शांत वेळ मिळेल अशा वेळी वाचन करा, म्हणजे तुमच्या मनात दुसरे कोणतेच विचार येणार नाहीत. त्यामुळे या ग्रंथातील एका शब्दाचा अर्थ तुम्हाला समजेल आणि वाचताना जणू स्वामी तुमच्या समोर बसलेत असा भासही तुम्हाला होईल. कारण आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा स्वामी सूक्ष्म रूपाने आपल्या जवळच असतात. त्यामुळे तुमचं मन जेव्हा शांत असेल तेव्हा कधीही दिवसभरात तुम्ही वाचन करू शकता. फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने वाचन करा. अशी कोणतीच गोष्ट नाही की स्वामी सेवा केल्याने पूर्ण होत नाही. त्यामुळे सारामृताचे वाचन करताना स्वामींना तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा. त्यांना विनंती करा. स्वामी आई सगळ्या विश्वाची आई आहे. ती कोणत्याही भक्ताची जात, धर्म, तो काळा किंवा गोरा आहे का, श्रीमंत आहे का, गरीब आहे का हे बघत नाही. स्वामी बघतात ते फक्त भक्ताची भक्ती. आपला भक्त किती मनापासून आपल्याला बोलवतो एवढंच स्वामी बघतात. तुम्ही अंतःकरणापासून स्वामींना हाक दिलात तर स्वामी तुमच्या मदतीला नक्की धावून येतातच. जो भक्त रोज स्वामींची सेवा करतो त्या भक्ताबरोबर स्वामी 24 तास असतात. त्यामुळे स्वामींची सेवा करायची असेल तर सारामृताचे किमान 3 अध्याय तरी वाचा. आता तुम्ही म्हणाल, 3 अध्यायच का वाचायचे? तर याचं कारण असं आहे, पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी आहे. कारण आपण शेवटी मनुष्य प्राणी आहोत. कळत न कळत आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात. कुणाचं मन दुखावलं गेलं असतं, आपण काही कारणास्तव खोटं बोललो असतो. अशा बऱ्याच चुका आपल्या हातून घडून गेलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला पाप लागलेलं असतं, बरोबर की नाही? मग या पापांचा नाश पहिला अध्याय वाचल्याने होतो. दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी असतो. आपण जेव्हा स्वामींची भक्ती करतो तेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध होतं. त्यामुळे हा दुसरा अध्याय वाचल्याने आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं आणि आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नयेत म्हणून दुसरा अध्याय वाचायचा असतो. आता तिसरा अध्याय हा भविष्य काळासाठी आहे.
भविष्यात आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नयेत, तसेच आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा नाश व्हावा यासाठी 3रा अध्याय वाचायचा असतो. म्हणूनच स्वामी चरित्र सारामृताचे किमान रोज 3 अध्याय तरी वाचावेत. स्वामींनी आपल्या सर्व भक्तांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभयदान दिलेले आहे आणि जो भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा करतो त्या भक्ताला स्वामींच्या अभयदानाची रोज प्रचिती येतेच. स्वामी चरित्र जर तुम्ही रोज वाचलात तर काय काय फायदे होतात ते आता आपण बघूयात. स्वामी चरित्र ग्रंथाच्या पारायणाने कुटुंबात सुख समृद्धी येते, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात. याच्या नित्य वाचनाने मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. समाजात आपल्याला आदर मिळतो. काही असाध्य आजार असतील तर ते बरे होतात. विवाहामध्ये किंवा नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतात. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा स्वामींना खूप प्रिय आहे. त्यामुळे या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होतातच. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींची सेवा मनापासून करा. स्वामी तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. आजची सेवा स्वामींच्या चरणी समर्पित. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.